बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यातील सनगाव येथील महिला वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना गावच्या सरपंच अनंत रघुनाथ अंजान यांच्यासह 10 जणांकडून मारहाण करण्यात आली होती। याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत दिली होती। गावात मंदिराच्या भोंग्याचा आवाज कमी करण्याहून वाद झाला होता। या भोंग्यासोबतच घरापुढे असलेल्या गिरणीच्या आवाजाची तक्रार ॲडव्होकेट अंजान यांनी केली होती। याचाच राग मनात धरून सरपंचासह 10 जणांनी त्यांना शेतात गाठून मारहाण केली। या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर बीडमधील वकील महिलेला मारहाण प्रकरणाला वेगळं वळण लागलंय आणि वकील महिलेला तिच्या घरच्यांनीच मारहाण केल्याचा दावा आता ग्रामस्थांनी केलाय। वकील महिलेने खोटे गुन्हे दाखल केल्याची गावकऱ्यांनी माहिती दिली आहे। अंबेजोगाईत वकील ज्ञानेश्वरी अंजान यांना मारहाण झाली होती आणि ग्रामस्थांनी या संदर्भात काय म्हटलंय आपण पाहूया। हे सगळं म्हणजे सगळं खोटच आहे। हे तर त्यांच्या घरच्यांनीच मारून ते सगळं हे केले, प्लॅनच केले त्यांनी। हे सगळं खोटं आहे। हे बाकीचं ही वकिलांना असल्यामुळं सगळे गुन्हे आज कसे फिरवायचे ते त्याला पक्क पाडले। तिसरा गुन्हा त्या चुलतीचा त्यानं विनयभंगाचा गुन्हा दाखल केला। आज 10 माणसं त्याच्यात आहेत। तुम्हाला सांगतो प्रत्येक गोष्टी ती पोरगी कायद्याचा अडसर घेती। आता जी गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्यात त्या पोरीला गावकऱ्या कोणी मारलं नाही, काही नाही। त्यांच्या आपसात भांडणं झालेत आहे। त्यांची ती कुठं झाली ती बी पत्ता नाही आम्हाला। आणि ती गुन्हा मात्र 10 जणांवर दाखल केला। तिनंच मारलंय, तिला स्वतःच्या घरच्यांनी मारलंय तिला आणि बाकीच्यांना आरोप करते। म्हणजे आमची माणसं काय येडे आहेत का तिला मारायला? मग बायांनी मारलं नसतं का तिला? माणसं कशाला जातील मारायला तिला? आम्हाला गिरणीचा पण तिला प्रॉब्लेम व्हायला। आम्ही पिठं कुठून जाऊन आणायचे? 7ला चालू करतात गिरणी, लगेच 8ला बंद करा म्हणून येते। जी चालक आहे त्याला पण शिव्या देतात। ती स्वतःहून मार खाऊन आली। तिनं सगळ्याला दाखवलं की मला ह्यांनी मारहाण केली, पण तिला कुणीच मारहाण केलेली नाही। आणि तिचं चाललं पिकरसाठी आमचं एकदम मंदिरासमोर घर आहे। आम्हाला काही त्याचा त्रास होत नाही आणि तिचं घर कुठे आहे आम्हाला काही माहीत नाही। पण ती म्हणते की आम्हाला स्वतःहून त्रास होतो। गिरणीसाठी बी गिरणी लोकांनी काय खायचं? एकतर शेतात बाया गेलेल्या असतात, ते एकतर 8 वाजता घरी येत नाहीत। 8 वाजून स्वयंपाक हे करायचं का दळायलाच जायचं गिरणीमध्ये आणि नंतर उशिरा गेली की ती बंद करते। मग खायचं काय गावातल्या लोकांनी? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।